रायगड जिल्हा परिषदेत मोठा राजकीय ट्विस्ट. ऐनवेळी भाजपने अध्यक्षपदासाठी नाव बदलत सगळ्यांनाच धक्का दिला. रायगड जिल्हा परिषदेवरील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर सभापतीपदे शिवसेनेकडे जाणार आहेत. दरम्यान भाजपने अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार आहे. अध्यक्षपदाच्या कालावधीवरही महायुतीत निर्णय झाला असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना दीड वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे. दरम्यान याआधी अध्यक्षपदासाठी वैकुंठ पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी त्याऐवजी मंगेश वाकडीकर यांची निवड जाहीर झाल्याने भाजपच्या धक्कातंत्राची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.